मित्रांनो, महाराष्ट्रात पुणे संभाजीनगर या महामार्गासह अजून 13 महामार्ग प्रस्तावित आहेत. मग त्या महामार्गांची सध्याची स्थिती काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 15 रोड इन्फ्रा प्रोजेक्ट वर काम सुरू आहे. या मार्गांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पहिला महामार्ग म्हणजे जालना नांदेड समृद्धी एक्सप्रेसवे कनेक्टर. याच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. हा महामार्ग 179 किलोमीटर लांबीचा असून 6 लेनचा आहे. दुसरा महामार्ग म्हणजे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग. या द्रुतगती मार्गाच्या तपशीलवार प्रकल्प अहवालासाठी जमिनीचे सर्वेक्षण सुरू आहे. हा द्रुतगती मार्ग 760 किलोमीटर लांबीचा असून 6 लेनचा आहे. तिसरा म्हणजे चिर्ले पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्ग. हा महामार्ग 500 किलोमीटर लांबीचा असून 6 लेनचा प्रकल्पही जमिनीच्या सर्वेक्षणाखाली आहे. 4 नंबरला येतो तो म्हणजे पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग. या महामार्गाची लांबी 225 किलोमीटर असून हा महामार्ग 6 लेनचा आहे. पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्गासाठी भूसंपादन सुरू असून लवकरच निविदा काढण्यात येईल. 5वा म्हणजे पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्ग. हा महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा आहे आणि 8 लेनसाठी भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. लवकरच निविदा मागवल्या जाणार आहेत. 6वा म्हणजे विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर. हा महामार्ग 126 किलोमीटर लांबीसह 14 लेनचा आहे. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. 7वा म्हणजे पुणे रिंग रोड. हा रिंग रोड 173 किलोमीटरचा असून 6 ते 8 लेनचा आहे. या रिंग रोडच्या बांधकामासाठी ही निविदा मागवण्यात आल्या आहेत. 8वा महामार्ग म्हणजे नागपूर गोंदिया आणि गोंदिया गडचिरोली द्रुतगती महामार्ग. या महामार्गचे सविस्तर प्रकल्प अहवालावर काम सुरू आहे. तसेच नागपूर गडचिरोली द्रुतगती महामार्गासाठी प्रकल्प अहवालावर काम सुरू आहे. 9 नंबरला येतो पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग. हा महामार्ग 180 किलोमीटर लांबीचा आहे. 6 लेनच्या साठी जमिनीचे सर्वेक्षण सुरू आहे. 10 नंबरला आहे सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर. हा महामार्ग 400 किलोमीटर लांब आणि 6 लेनचा आहे. या संदर्भात राज्यात भूसंपादनाचे काम सुरू आहे. काही भागांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. 11 नंबरला येतो समृद्धी एक्सप्रेसवे फेज 3 म्हणजे भरवीर खुर्द ते मुंबई. हा महामार्ग 101 किलोमीटर लांबीचा आणि 6 लेनचा निर्माणाधीन एक्सप्रेसवे ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने खुला होईल. 12 नंबरला येतो दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग. हा महामार्ग महाराष्ट्रात तब्बल 170 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाची काम सुरू आहे. 13 नंबरला येतो नागपूर विजयवाडा द्रुतगती महामार्गासाठी राज्यात भूसंपादन सुरू आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.